बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींवर खुनाचा प्रयत्न या प्रकारचे गुन्हे दाखल असून खुनाच्या गुन्ह्यात ते आरोपी फरार होते। बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची 2 पिस्तुलं आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। ही कारवाई रात्री 9:30च्या सुमारास प्रेमलोक पार्क येथे करण्यात आली। अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न या प्रकारचे गुन्हे असून खुनाच्या गुन्ह्यात ते फरार होते। दिनेश पुखराज रेनवा आणि अक्षय प्रभाकर साबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री गस्त सुरू असताना तपास पथकातील पोलीस नाईक जयवंत राऊत यांना 2 जण प्रेमलोक पार्क येथे उभे असल्याची माहिती मिळाली। हे दोघे जण काहीतरी विक्री करण्यासाठी आले असल्याचे समजले। पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली। त्यांची अंगझडती घेतली असता दिनेश रेनवा याच्या जवळ एक गावठी बनावट पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतुसे मिळून आले। तर अक्षय साबळे याच्याकडून असलेल्या कॅरी बॅगमध्ये एक लोखंडी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले। पोलिसांनी या दोघांकडून 1,20,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 1 महिन्यापूर्वी वाल्हेकरवाडीमध्ये तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्याची घटना घडली होती। तर अशाच प्रकारची आणखी एक घटना वाल्हेकरवाडी येथे घडली होती। चौकशी दरम्यान हे दोन्ही गुन्हे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झालंय। अक्षय साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा आहे, तर निगडी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यांमध्ये तो फरार होता। शोध गस्त या कामी फिरत असताना प्रेमलोक पार्क या एरियामध्ये 2 इसम संशयितरित्या त्यांना मिळून आले आणि संशयितरित्या मिळून आल्यामुळे त्यांनी त्यांचे डीबीचे जे एपी आहेत कांबळे त्यांना त्या ठिकाणी लगेच बोलावून घेतलं आणि या दोन्ही इसमांची झडती घेतली असताना दोघांकडे मिळून 2 पिस्टल गावठी कट्टे मिळून आले आणि त्याच्यासोबत 3 राऊंड त्या दोघांकडे मिळून आल्यामुळं त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं। आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हे जे 2 आरोपी आहेत हे चिंचवडला यापूर्वी जे 307चा गुन्हा दाखल आहे 2 गुन्हे, त्यामध्ये हे दोन्ही आरोपी त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये फरारी आहेत। ते फरारी आरोपी पण पकडण्यात आलेले आहेत। हे दोन्ही आरोपी यांच्यावर पिंपरी डिव्हिजनमध्ये पिंपरीला 302चा गुन्हा दाखल आहे आणि बाकी आजूबाजूच्या म्हणजे ग्रामीणच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशी माहिती आहे। त्या बाबतीमध्ये तपास चालू आहे। तुकाराम गोळसे, सी 24 तास, हडपसर, पुणे।